स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा संधी दिली आहे। त्यामुळे खासदार रणजितसिंह यांचे सर्व विरोधक एकवटले असून महायुतीमधील असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह यांचा पराभव करण्यासाठी सज्ज झाले असून निवडणुकीमध्ये आता सर्व ताकदीने उतरणार असल्याच्या चर्चा सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात रंगू लागल्यात। गेल्या काही दिवसांपूर्वी अकलूज शिवरत्न या निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व विरोधकांना एकत्र करत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याचाच एक पुढचा भाग म्हणून काल फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील कांचन विला या गेस्ट हाऊसवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह आणि भारतीय जनता पार्टीच्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सातारा जिल्ह्यामधील विरोधकांना एकत्र करत स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला होता। यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माळशिरस तालुक्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, नंदकुमार मोरे, युवराज, श्रीमंत अनिकेत राजे, रामराजे नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह यांचे सर्व विरोधक एकत्रित येत आमचं ठरल्याची टीम कार्यरत राहणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून समोर येते। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।